आता म्हणजे माझ्या दृष्टिकोनानंतर असं आहे की ऊस तोडण्याच्या फळ्यापर्यंत तिने स्वतः चहा बिस्किट जाऊन सकाळी उठून असा नेताही मी पहिल्यांदाच बघितला आहे. नमस्कार, मी सचिन बराले, मी निगवे गावातून बोलतो आहे. विश्वनाथ पवार एक असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी आत्तापर्यंत जे बघितले तर तिने आता ऊस तोडण्याच्या माणसापर्यंत पोचल्यात. त्यानंतरनं मराठी शाळा असू दे किंवा कुठलेही कार्य असू दे, क्रिकेट असू दे किंवा कोणतेही त्यांचं आत्तापर्यंत कार्य असू दे, त्या कार्यात ते तिथे जाऊन पोचलेले आहेत. आणि बऱ्यापैकी आत्ताच्या ह्यानं बघितलं सा तर आता माणूस रानात किंवा ह्याच्यापर्यंत जाऊन पोचायला लागतो आहे. त्या गोष्टी ह्या सगळ्या माणसांपर्यंत जायला लागतात. तो माणूस जर का पोचला तर तिचं व्यक्तिमत्व किंवा तो माणूस काय आहे हे आपल्याला आतापर्यंत कळते, नाहीतर ते माणूस कळत नाही. एक असतात की बाबा गावात जरी असला तरी बोलायचं नाही किंवा काय नाही. विश्वनाथ पवारांचं तर असं नाही की किर्लीपर्यंत किंवा पडळवाडीपर्यंत ह्या गोष्टीवरून बघितले तर ते आत्तापर्यंत क्रिकेट असू दे किंवा मराठी शाळा असू दे त्या माणसांच्या मनात जाऊन ती बसल्यात. आतापर्यंत माझ्या दृष्टिकोनानंतर असं आहे की ऊस तोडण्याच्या फळ्यापर्यंत तिने स्वतः चहा बिस्किट जाऊन सकाळी उठून असा नेताही मी पहिल्यांदाच बघितला आहे. जेणेकरून की बाबा तो माणूस जाऊन माणसापर्यंत पोचला आहे. ऊस तोडाच्या फळात असू दे, भांगलण्याच्या बायकापर्यंत असू दे, सेंटरिंग काम असू दे, तिथं जाऊन ते माणूस आतापर्यंत पोचला आहे. त्या माणसानं बऱ्यापैकी त्या गोष्टीकोनानं काम केले. असं आहे माझं तरी व्यक्तिमत्व ते आहे की बाबा विश्वनाथ पवार लढावेत, युवा लढणार तरी इतिहास घडणार.